तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आता ज्याप्रमाणे तुम्ही बघितले आपला इंट्रो, त्याचप्रमाणे आपण चाललो एक अशा जागेवरती जी तुम्ही एक्सपेक्टसुद्धा नाही केली असणार की अशी जागा गोव्यात तुम्हाला बघायला भेटेल. गोव्यात तुम्ही काय बघताय? काय फक्त बीच, पब, कॅसिनो एवढंच? मिरामार बीच, कलंगूट हेच? याच्या बाहेर ही गोव्यात भरपूर काही आहे. भरपूर म्हणजे भरपूर, जे की मी आता तुम्हाला दाखवणार आहे. आणि हा वेलकम बॅक टू आपल्या सिरीजला, जे की आहे फाइंडिंग हिडन जेम्स इन गोवा अँड अराउंड. तर अशा प्रकारे आपण आता चाललो एक अशा जागेवरती ज्याचं नाव आहे श्री लक्ष्मी केशव टेम्पल. तुम्ही नाव जरा बघितलं असणार, हे नाव जरा वेगळंच आहे. हे नाव असं का आहे ह्या देवळाला, हे 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 जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर राहा. ह्या व्हिडिओमध्ये एंडपर्यंत बघा. तुम्हाला सांगतो मी की का आहे हे या देवळाचं नाव श्री लक्ष्मी केशव टेम्पल. आणि हे ॲक्च्युली माझ्या घरापासून जास्त लांब नाही आहे, जे की मी आजपर्यंत बघितलं नाही. हा एक मोठा सरप्राईज होता माझ्यासाठी खरंच. वर्क इन प्रोग्रेस. हा जर समजा तुम्ही इथे येत आहे तर एक लक्षात ठेवा की हा रस्ता ओला आहे, म्हणजे सतत इथं पाऊस वगैरे असतो. कारण ही जी जागा आहे ना, ही एकदम अशा डोंगराच्या थोडक्यात वरती आहे बरं का. हा जंगलाचा रस्ता असलेल्या कारणानं खूप भयंकर किंवा डेंजर असं तुम्ही म्हणू शकता असं आहे. 4.9 किलोमीटर म्हणजे 5 किलोमीटरचा आपला अंतर उरलेला आहे जास्तीत जास्त. इथून पुढून आपल्याला घेत आहे लेफ्ट. आपल्याला ह्याला कुठे गेला लेफ्ट? हा बघा, हा लेफ्ट घ्यायचा आहे आणि इथून जायचं आहे आपल्याला. मी पहिल्यांदा ह्या साईडला बरं का आलो, नाही तर तिथून सरळ गेलो ना तर तिथून जाता फोंड्याला. राईट घ्यायचं आणि इथून ही सरळ इथून आणखी 1.5 किलोमीटरच्या आसपास आहे. आणि पण हा इथून जे डोंगर वगैरे दिसतात, वा काय नजारा आहे. आणखी थोडं चायला काय वळण आहे तर इथे लय भयंकर आहे बरं का. इथूनच काहीतरी आहे लोकेशन. इथं आपली सपते बरं का. थोड्याच वेळात कुठून तरी आपल्याला खालती जायचं आहे. तर आपण इथं आता पोचलोय. आता उशीर न करता आपण जाऊ खाली. हे बघा स्टेप्स वगैरे आहेत तिथं. स्टेप्सवरून आपल्याला जायचं आहे तिकडं. स्टेप्स खाली उतरून जायचं आहे. तर लोकेशन काहीतरी असं आहे. तुम्हाला लोकेशन ना, हे बघा मी एकदा गुगल मॅप्सवरती दाखवतो. लोकेशन तुमची एंड होईल इथं, पण तुम्हाला जरा पुढे यायचं. इथं स्टेप्स वगैरे आहेत. लेफ्ट साईडला तुम्हाला स्टेप्स भेटेल जे की आहेत ते. तिथून तुम्हाला खाली उतरायचं बरं का. तर मित्रांनो, आता आपण पोचलोय आपल्या लोकेशनवरती. म्हणजे इथून आता थोडासा आपल्याला ट्रॅक आहे, तो ट्रॅक करू आणि आपण जाऊ त्या लोकेशनवरती, जे की ते देऊळ आहे. ते मी फक्त गुगल मॅप्सवरती बघितलं होतं. तर चला. आणि स्टेप्स माझ्या पुढं आता जे बघून आहे ना, ते मला असं वाटतं एक व्लॉगची मला याद आली. आणि जर समजा तुम्ही माझा तो व्लॉग नाही बघितला तर इथं मी आय बटनचं लिंक देतो. तो व्लॉग तुम्ही 100% बघा. त्या व्लॉगमध्ये खरंच एक 100 नाही 400 स्टेप्स मी उतरलो होतो आणि चढलो होतो. आणि त्यावेळेस जी हालत झाली होती ती तुम्हाला तो व्लॉग बघूनच कळणार. तर या जागेवरती आय बटनचं लिंक देतो, त्या व्हिडिओचं लिंक, ते नक्की तुम्ही चेक करा. तर आता आपण जाऊया आपल्या ह्या स्टेप्सवरती. इथं बघूया आता आपली काय हालत होते. इथून आपला आता प्रवास जो आहे चालू झाला आहे. आणि जसं की मी म्हणत होतो, इथं खरंच मी हे शूज घातलेत ना, हे दाखवतो तुम्हाला एकदा. हे बघा. आणि मागच्या ज्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असणार मी जे शूज वापरले होते, ते शूज खरंच मला खूप त्रास दिला होता. आणि इथं चालायचं म्हटलं जरा अवघड आहे बरं का. कारण हा जो रस्ता आहे ना, दाखवतो तुम्हाला एकदा. हे बघा तुम्ही रस्ता बघा कसा आहे. म्हणजे पाय ठेवायला जरा भीती वाटते. कारण असं त्याला शेळं वगैरे आलं आहे. त्याच्यामुळं मी काय म्हणतो, असे ट्रेकिंग शूज वगैरे काहीतरी आहे ना, ज्याला ग्रीप चांगली आहे, तसले शूज घालून या इकडे या जागेवरती. आणि आता तुम्ही इथं बघत असणार की किती शांतता आहे. आणि पाण्याचा जो झरा आहे तिकडे देवळापाशी आहे, त्या झऱ्याचा मला आवाज क्लिअर खट इथपर्यंत येतो बरं का. आणि अशी तुम्हाला इथं ह्या जागेवरती एक अशी शांतता भेटेल ना, की ती तुम्हाला कुठल्या समुद्रापाशी किंवा कुठल्या कॅसिनो वगैरे तरी 100% नाही भेटणार. आणि इथं जे झाडं आहेत, सुपारीची झाडं, खरंच खूप छान आहेत. तर मित्रांनो, मला असं जरा डाट पडतो आहे की आम्ही एका चुकीच्या जागेवरती आलो आहे. तिथं पुढे एक मला काकी दिसते, तिला मला एकदा विचारावं लागणार की
आम्ही आलो ती लोकेशन बरोबर आहे की नाही, कारण मला इथं पुढं जायला काही जागा वगैरे दिसत नाही. कोणाचं तरी हे कुळागर असं दिसतोय. तर एकदा मी काकीला विचारतो. काकी ते केशव देव असेच हां असेच होतो नू. ओके ओके थँक्यू काकी. तर मित्रांनो जसं आता तुम्ही म्हटलं काकीनं आपल्याला सांगितलं आपल्याला सरळच जायचं आहे, तर आपण जाऊ आता सरळ. तर जसं आपल्याला एका आजीने सांगितलं होतं आपल्याला, आजी त्या हिशोबाने आपल्याला जायचं आहे सरळ. आणि एक दाखवू इच्छितो तुम्हाला की आता माझ्या पुढं जी ढलान आहे ती खरंच मला बघून असं वाटते, अचंबित झालो मी सध्या ते बघून. तुम्ही पण जरा एकदा बघा. ही ॲक्च्युली एक मला वाटते 60 डिग्रीची तरी असा स्लोप आहे तो. आणि मला बघूनच असं मी भिलो आहे, कारण याच्या अगोदरसुद्धा मी जेव्हा त्या ह्याच्यामध्ये गेलो होतो ना, तर एवढा त्रास झाला. उतरायला तरी काय नाही, पण जेव्हा आम्ही रिटर्न येतो त्यावेळेस असे पाय भरून येतात ना, खूप म्हणजे खूप त्रास होतो. आता जाऊया उशीर न करता. थोडाच उशीर आहे, थोडाच उशीर म्हणजे आपल्याला थोडाच टाईम लागला आता तिथं पोचायला. तर आता इथं येऊन 2 रस्ते आहेत. एक आपल्या राईट साईडला जातो आणि एक आहे तो जातो आपल्या लेफ्ट साईडला. आणि झरण्याचा जो आवाज येतो, झरा म्हणजे पाण्याचा जो झरा आहे त्याचा जो आवाज येतो, आणि त्याच्या ह्याच्यावरती मी जर गेलो तर आपल्याला जायचं आहे लेफ्ट, जे की एक जनरल नॉलेज आहे, कॉमन सेन्स आहे. तर त्या हिशोबाने मी चाललो आहे लेफ्ट साईडला. आणि तुम्ही खरंच बघू शकता आता इथं हे झाडं वगैरे. आणि मेन गोष्ट काय माहीत आहे का मित्रांनो, इथं 5G नेटवर्क आहे. 5G जिओचं 5G नेटवर्क चालू आहे इथं. मी अपेक्षाच केली नव्हती की 5G नेटवर्क भेटल, ते पण इथं. तर भेटले, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला लोकेशन वगैरे फाइंड करायला काही त्रास वगैरे काही नाही होणार. तुम्ही जर समजा इथे आला तर तुम्हाला असे चारही बाजूला ना सुपारीची झाडं भेटणार. आणि ती बघा सुपारी वगैरे वरती आहेत, कशा लागलेल्या आहेत, लोंबकाळत आहेत एकदम. हे बघा दिसत असणार तुम्हाला, एक सुपारीचा घड आहे तो पूर्ण. तर आपण पुढे जाऊ. आणि जसं जसं मी त्या देवळाच्या जवळ चाललो आहे किंवा त्या झऱ्याच्या जवळ चाललो आहे ना, तसा तसा तो आवाज आहे ना, तो झऱ्याचा तो वाढत चालला आहे, वाढत चालला आहे, वाढत चालला आहे. आणि एवढ्या आतमध्ये देऊळ बांधले, मला ही अपेक्षा नव्हती मित्रांनो खरंच, की एवढ्या आतमध्ये का बांधलं हे देऊळ. आणि एवढ्यावरून इथं खाली यायचं आहे, पण एवढ्या आतमध्ये का बांधलंय, हा एक त्याच्या आतमध्येच एक मोठा प्रश्न आहे की का एवढ्या आतमध्ये का. तर पाण्याच्या आवाजानं असं मस्तपैकी थंड वाटते. नो एंट्री ऑन द वॉटरफॉल. हा एक मात्र आहे मित्रांनो की तुम्हाला इथं पाण्यात एंट्री नाही आहे बरं का. हे बघा, तुम्ही जास्तीत जास्त इथं जाऊ शकता किंवा तुम्ही जास्तीत जास्त इथं जाऊ शकता. श्री लक्ष्मी केशव देवळाजवळ आपण आता पोचलो आहे मित्रांनो. तुम्ही माझ्या मागं बघू शकता, या साईडला आपल्याला देऊळ आहे आणि देवळाच्या या साईडला झरा आहे. तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे श्री लक्ष्मी केशव मंदिरात. काही जागा फक्त पाहण्यासाठी नसतात, त्या अनुभवण्यासाठी असतात. श्री लक्ष्मी केशव मंदिर हे त्यापैकीच एक जागा आहे. आणि देवळाच्या मागे एकदा राऊंड मारून येऊया, आपण बघूया काय काय आहे. भाई अचानक पाऊस स्टार्ट झाला, माझी तर एकदम हेच झालं. मी आता भाई म्हणलं रेनकोट तरी आपलं सगळं मी वरतीच ठेवून आलो. काही हे नाही आहे. इथून देवळाच्या या बाजूला बघा एक बारीक झरा हे केलेला आहे, जो की जातो त्या साईडला. मी तुम्हाला तिथून दाखवलं होतं की एक झरा आहे, तुम्ही ह्या पाण्यात जाऊ शकता. फक्त तिथं वरती तुम्हाला चढायला मनाई आहे. हे आता मी देवळाचे एक चक्कर मारतोय. हा बघा एक मोठा लाट दगड आहे, इथं मागं झाडं वगैरे आहेत. आणि पावसामुळं माझे मोजे वगैरे सगळे भिजलेत. हे असं काहीतरी आहे. जर आतमध्ये जायला भेटलं असतं तर एक गोष्ट वेगळीच झाली असती, पण आतमध्ये आपल्याला जायला भेटत नाहीये. हा एवढा मोठा आहे ना की हे बघा, इथूनही पाणी चालले आणि याच्या पुढं ते बघा तिकडूनही पाणी चालले. तुम्हाला तिकडं जाऊन एकदा दाखवतो मी. फक्त रस्ता जो आहे ना तो भरपूर स्लिपरी आहे.
तर आपल्याला ना सावकाश जायचं एवढं लक्षात ठेवा. तर मित्रांनो इथे याचा एक दुसरा पण जागा आहे. हे बघा ते इलेक्ट्रिशियन्स वगैरे आले तर बघा तिथून येत आहे तो रस्ता आहे. आणि खरंच हा धबधबा आहे जाणार तो भरपूर मोठा आहे. तिथून येतोय बघा असा या साईडला. या जागेवरती जर समजा तुम्ही येत आहे तर एक लक्षात ठेवा की तुम्हाला इथं यायला थोडा त्रास होईल, पण हां एक मात्र आहे की इथं आल्यानंतर तुमचं जे मन आहे ते दुखवणार नाही, कारण इथला जो परिसर आहे तो बघून तुमचं जे मन आहे ते खरंच शांत होईल. आणि मित्रांनो माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की जर समजा तुम्ही एक अशा जागेवरती येत आहे, अशा देवळापाशी जर समजा येत आहे, तर एक लक्षात ठेवा की कचरा इथं प्लीज करू नका. आणि इथं तसं पण मला काही कचरा वगैरे काही दिसत नाही, पण माझी खरंच एक विनंती आहे तुमच्याकडं की कचरा किंवा असं काही जर समजा तुम्ही काही घेऊन येत आहे खायला चिप्स वगैरे काय आणखी काहीतरी, तर एक लक्षात ठेवा की तुम्ही ते रिटर्न घरी घेऊन जावं. इथं कुठंच हा परिसर तरी तुम्ही घाण करू नका. तर ही खरंच विनंती आहे माझी. ही जागा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि नक्की या जागेला तुम्ही भेट द्या, कारण ही जागा अशी हिडन जेम आहे गोव्यामध्ये की खरंच असं शांत जागेवरती तुम्हाला यायला पाहिजे. तर हेच होतं आजच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला नंतर भेटू कोणत्या अशाच जागेवरती दुसऱ्या. तर तोपर्यंत आपलं ध्यान ठेवा आणि असंच बघत राहा लखन ब्लॉग्स. भेटू तुम्हाला थोड्याच दिवसांनी. बाय बाय. Wow, what an awesome adventure! Thank you so much for watching. Don't forget to like and subscribe and click that little notification bell.